पूर्व प्रसंगामध्ये आपण श्रवण करत आलेलो आहोत. भक्ती देवी जी आहे, नारद महर्षींना आपला परिचय देते. त्याच्यानंतर भक्ती देवीचं दुःख दूर करण्याकरता नारद महर्षींनी मोठा उद्योग केलेला आहे. हरिद्वारला भागवत कथेचं आयोजन केलं. 4 भक्त आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे सनकादिक महात्मे आहे. हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. तुकोबाराय सुद्धा त्यांच्याकडे विनंती प्रार्थना करतात ना, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. वयाने ज्येष्ठ आहेत. ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या गणनेनुसार त्यांना आज 50,000 वर्ष होऊन गेलेले, तरी सुद्धा फक्त 5च वर्षाचे दिसतात. असायला पूर्वजामपी पूर्वजांचेही पूर्वज आहेत, पण दिसतात फक्त 5 वर्षाचे. 5 वर्षापेक्षा त्यांचं वय वाढत नाही, ते मोठे होतच नाही. काय कारण आहे? आपण तर दररोज वाढतोय, दररोज बदल होतोय, आपल्यात रोज बदल दिसतोय. क्षणाक्षणाला बदल होतोय. क्षणाक्षणाला आपण वाटचाल करतोय, तिकडे जातोय. आपण कुणीकडे जातोय? प्रत्येक क्षणाला जातोय. आपला जीव मरणाकडे वाटचाल करतोय प्रत्येक क्षणाला. तिथं जायचंय हे ध्यानात ठेवायचं. वैकुंठवासी आमचे गुरुवर्य, ज्यांच्याकडे आम्ही संस्कृत शिकलो, मृदंग, सगळ्या महाराष्ट्राला मृदंग ज्यांनी दिला, पांडुरंग महाराज वैद्य बाबा, सगळ्या महाराष्ट्रांना माहिती. हार बाबांचा जहाल स्वभाव. बाबा सांगायचे, प्रत्येक जीवाने एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आपण दररोज मंदिरात जाऊन दर्शन करा नका करा, आम्हाला काय म्हणायचं नाही. दर्शन मंदिरात जाऊन करीत जा, काय अडचण नाही. पण एखाद्या वेळेला मंदिरात जाऊन दर्शन नाही केलं तरी चालेल, पण स्मशानभूमीमध्ये जाऊन दर्शन करायला कधी चुकायचं नाही. दररोज स्मशानभूमीत जाऊन दर्शन घ्यायचं, तिथं नतमस्तक व्हायचं. आणि त्या स्मशानभूमीमध्ये ती जी माता आहे, धरणी माता, तिला प्रार्थना करायची, माते ही आमची हक्काची जागा आहे. इथून आम्हाला कोणी हाकलू शकत नाही, उठवू शकत नाही. हक्काची जागा आहे, तिथून कोणी उठ म्हणणार नाही. आमचाही स्वीकार, आमच्यासाठी जागा राहू दे, ही प्रार्थना स्मशानभूमीला करायची. स्मशानभूमीची आठवण, मरणाची आठवण विसरायची नाही. ती अटळ आहे, ते येणार आहे. सगळं विसरलात तरी चालेल. तुमचं घर विसरा, बंगला विसरा, प्रॉपर्टी विसरा, जे काय असेल ते सगळं विसरा, पण स्मशानभूमीला, मरणाला कधी विसरायचं. प्रत्येक जीवाची वाटचाल तिकडे चालू आहे, प्रत्येक क्षणाला. मग प्रत्येक जीव जर तिकडे चाललेला आहे प्रत्येक क्षणाला, या लोकातला नियमही तसाच आहे. ज्या लोकात आपण आहोत त्या लोकाचं नावच आहे. काय नाव आहे रे या लोकाचं? मृत्यू लोक. याचाच अर्थ या लोकामध्ये जे आलेले आहेत ते मरण्याकरता आलेले आहेत, म्हणून मरणाला कधी विसरायचं नाही. श्रुतीमध्ये, शास्त्रामध्ये हे आपण ध्यानात घ्यायचं. मग आपल्याला हा काळ जो आहे, कालगती प्रभावित करते. आणि सनकादिक महात्मे जे आहेत यांच्यावरती मात्र काळाचं चालत नाही. काय कारण असेल? 5च वर्षाचं वय, काळाचा प्रभाव त्यांच्यावरती नाही. बरोबर आहे ना? काळ तर सगळ्या जगालाच खातो ना, जगा काळ खाय. हो, या महात्म्यांना काळ प्रभावित करत नाही. त्याचं कारण असं आहे, हे जे महात्मे आहेत प्रत्येक क्षणाला हरिशरणम 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 हरिशरणमचा अखंड जप करतात. हरिशरणमचा अखंड जप करीत असल्याने काळाची गती त्यांना प्रभावित करत नाही. काळाचं त्याच्यावरती चालत नाही. नित्य सत्यामित हरिपाठ जे असे, कळी काळ त्याचे न पाहे दृष्टी. कळी काळ जो आहे, जो काळ आहे ना, जो नित्य हरिनामाचा पाठ करतो त्याला दृष्टीने पाहण्यासही समर्थ होत नाही, असमर्थ असतो. एवढं महत्व हरिपाठाचं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नित्य हरिपाठ करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये हरिपाठ असला पाहिजे. हरीचा पाठ म्हणजे हरिपाठ. 27 अभंगाचा जो हरिपाठ आहे तो तर म्हणायचा, पण नित्य हरिपाठ म्हणायचा. नित्य हरिपाठ म्हणजे रामकृष्ण हरी, नित्य. उठल्यापासून
झोपेपर्यंत ही मोठी श्रीमंती जीवाकडे असली पाहिजे. ही सगळ्यात मोठी श्रीमंती, नामाची श्रीमंती, नामचिंतनाची, चिंतनाची जोडी. हाची लाभ घडोघडी, हा मोठा लाभ आहे. लाभ नाही या करता याच्यासारखा दुसरा लाभ नाही. जो नामचिंतनाचा लाभ आहे, जो कालपासून या ठिकाणी ज्ञान यज्ञाचा लाभ आहे, याच्यासारखा दुसरा लाभ नाही जीवनामध्ये. हा मोठा लाभ आहे. म्हणून जीवाने ध्यानात घेतलं पाहिजे. प्रत्येक जीवाला हे ध्यानात आलं पाहिजे. हा मोठा लाभ आहे. हे मोठं सदैव आहे. आपल्या मोठे भाग्यवान आहेत आपण. म्हणून आपल्या जीवनामध्ये आज मोठी प्रसन्नता आहे. आपलं मन प्रसन्न आहे आणि मन प्रसन्न असलं पाहिजे. कथेमध्ये, कीर्तनामध्ये, नामचिंतनामध्ये जर मन प्रसन्न राहत नसेल तर दुसरं कुठं मन प्रसन्न राहणार आहे? दुसरीकडे मनाला प्रसन्न होण्याकरता जागाच नाही. हे मन जे आहे दुसरीकडे प्रसन्न राहू शकत नाही. हे मन प्रसन्न फक्त नामचिंतनामध्ये होतं. कथा कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये मन प्रसन्न राहतं. म्हणून या मनाला बलपूर्वक, बलात, हठात, आग्रहपूर्वक सत्संगामध्ये आणून बसवायचं. मन फार विचित्र आहे बरं. मन जीवाला साथ देत नाही, नाही साथ देत मन. आपलं सोडा, आपण तर फार दुबळे, दुर्बल आहेत. आपण तर त्याचा काय अभ्यास केला नाही तेवढा. आपण तेवढे कष्ट घेतले नाही या मनावरती ताबा मिळवण्याकरता. पण ज्यांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतलेले आहेत, जे साधू संत आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, अर्जुनजी भगवद्गीतेमध्ये, देवाकडे यांची तक्रार आहे, देवा या मनाला ताब्यात घेण्याकरता, त्याला आकळण्याकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न केला, पण आवरत नाही. फार बलवान आहे, बलाढ्य. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेव सुदुष्करम. फार कठीण आहे, चंचल आहे आणि बलवान आहे. हे मोठ्या मोठ्यांना हरवतंय. या मनाचा अनिवार्य मार कोण राहे मनासमोर, मनास पाहिजे ऐसा थोर, सूर नर असुर दिसेना. महाराज म्हणतात हे जे मन आहे या मनाचा अनिवार्य मार असा मार आहे. कोण राहे मनासमोर, मनाच्या समोर कोण राहू शकतो? मनास पाहिजे ऐसा थोर, सूर नर असुर दिसेना. सूर म्हणजे देव. 33 कोटी देव जे आहेत ते सुद्धा मनासमोर टिकत नाही. असुर म्हणजे राक्षसही, यांचंही चाललं नाही याच्या मनाच्या पुढे. नर म्हणजे आपण मनुष्य प्राणी. मनुष्य प्राण्यामध्ये आजपर्यंत या मनाला जिंकणारा कोणी सापडला नाही, नाही दिसला. सूर नर असुर दिसेना असं नाथबाबाई म्हणतात. मग एवढे मोठे मोठे थकून गेले त्या मनाच्या पुढं, त्या मनाच्या पुढं आपलं चाललं? त्याला साध्य काय करायचं हे ध्यानात घेतलं पाहिजे. बरोबर आहे, ते अगोदरच ध्यानात घ्यायचं. साध्य काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपलं मन प्रसन्न करून घ्यायचं. तुकोबाराय म्हटले तुम्ही मन जे आहे ते प्रसन्न करा. का करा? तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होण्याकरता ते साधन आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा. ते आपल्यावरती काळाचा प्रभाव आहे. काळगती आपल्याला प्रभावित करते, पण सनकादिक महात्मे जे आहेत त्यांना मात्र काळगती प्रभावित करत नाही. काय कारण आहे? त्यांचं अखंड नामचिंतन चालू आहे. सनकादिक महात्म्यांचं अखंड हरिशरणम हरिशरणम हरिशरणम. आता ते हरिशरणम म्हणतात, कोणी कोणत्या मंत्राचा जप करतात. आपण कोणत्या करायचा? मंत्र तरी किती आहेत? तर पद्मपुराणात असं वर्णन आहे, सप्तकोटी महामंत्र. आता हे जे महात्म्य आलंय ना, हे पद्मपुराणांतर्गतच आलेलं आहे. शेवटचं आपण जे काही आहे आपण वाचल्यानंतर लक्षात येईल आपल्याला. हे 6 अध्याय या ठिकाणी पद्मपुराणांतर्गत आलेले सुरुवातीला. तर त्या पद्मपुराणामध्ये असं वर्णन आहे, सप्तकोटी महामंत्राश्चित्त विभ्रमकारक. 7 कोटी मंत्रामध्ये 2 अक्षरी जो मंत्र आहे तो श्रेष्ठ आहे. कोणता आहे तो 2 अक्षरी मंत्र? राम 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 राम. हा 2 अक्षरी श्रेष्ठ असा मंत्र आहे. या मंत्राचा अखंड जप करीत राहायचा.
याचा जप महादेव करतात, भोलेनाथ करतात. कशा करतात? त्याच्याशिवाय कल्याण होत नाही, त्याच्याशिवाय काळाची गती जी आहे ती बाधित होत नाही. एवढ्या करता या मंत्राचा जप करणं आवश्यक आहे. आणि हा जो मंत्र आहे सगळ्या मंत्रांचा सार आहे. राम कृष्ण हरी. कृष्ण आणि हरी का म्हटलं? हा वेद प्रमाणित मंत्र आहे. जसा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 32 अक्षरी मंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. एवढा मोठा मंत्र जपायला जरा अवघड होत. मग संत महात्म्यांनी त्याचं सार काढून आपल्या हातामध्ये दिलं. राम कृष्ण हरी. हरे राम म्हटलं, राम घेतलं. हरे कृष्ण मधलं कृष्ण घेतलं. आणि दोन्हीकडचा हरी मधलं जे एकदाच हरिपद घेतलं. राम कृष्ण हरी. हे सगळ्या संतांनी सांगितलं, सगळ्या शास्त्रांनी सांगितलं. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत. तुका म्हणे हाची हे सगळ्या शास्त्रांनी, सगळ्या संतांनी सांगितलं या मंत्राचा जप करण्याकरता. म्हणून आजपर्यंत तर चालूच आहे आपल्या सगळ्यांचा रामकृष्ण हरी महामंत्राचा जप. पण ज्यांनी कोणी सुरूच केलेला नसतो अजून, त्यांनी आजपासून सुरू करायचं. ज्या घडीला आपण ऐकलं ना त्या घडीला सुरू करायचं. याच्या करता काही मोठं भांडवल लागतंय, पैसे खर्च करावे लागतात, घर सोडावं लागतंय, काही द्यावं लागतंय, काही नाही लागत त्याला. अंतकरणापासून फक्त काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाची शपथ घेऊन सांगतो असं तुकोबाराय म्हणतात. काही लागत नाही, फक्त भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे. भावपूर्वक अंतकरणाने तुम्ही राम कृष्ण हरी मंत्राचा जप करायचा. कधीपासून करायचा? आजपासून करायचा. आणि कुठपर्यंत करायचा? या शरीरात आहे तोपर्यंत, या देहरूपी गावामध्ये आहे तोपर्यंत जप सोडायचा नाही. बोला जय श्री कृष्ण. हे जे सनकादिक महात्मे अखंड नाम जप करीत असल्याने काळाची गती त्यांना प्रभावित करत नाही, काळाचं त्यांच्यावरती चालत नाही. म्हणून आजही पूर्वजांचे पूर्वज आहेत तरी सुद्धा फक्त 5 वर्षांचं वय आहे त्यांचं. 5 वर्षांचं वय. त्या सनकादिक महात्म्यांनी दिव्य अशी कथा त्या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न आहे त्या ठिकाणी नारद महर्षींचा की महाराज, भक्ती ज्ञान वैराग्य हे पुष्ट होता तुमच्या कथेने, हे तर प्रत्यक्ष पाहिलं. पण जर कोणी पापी असेल त्या पाप्यांचाही तुमच्या कथेने उद्धार होईल का? त्यावेळेला सनकादिक महात्म्यांनी सांगितलं की हे नारद महर्षी कोणत्या कोणत्या पाप्यांचा उद्धार होतो हा प्रश्न संपून टाकतो. मग तो इतिहास सांगितला. तुंगभद्रा नदीच्या तटावरती राहणारे आत्मदेव नावाचे ब्राह्मण जीवनामध्ये संतान योग नाही, संतान प्राप्त नाही म्हणून जीवन दुःखी आहे. अतिशय दुःख आहे जीवनामध्ये. एवढंच नाही तर त्यांनी जी गायी पाळलेली आहे बऱ्याच वर्षापासून ती सुद्धा वाळते. अंगणामध्ये तुळस लावली तर ती 3ऱ्या दिवशी सुकून जाते. त्याच्यानंतर फळांची झाडं लावली तर त्यांना फुलंही येत नाही तर फळही येत नाही. एवढंच नाही, जर ते पितरांना पाणी देऊ लागले तर पाणी देत असताना जे पितर गेलेले आहेत त्यांच्या डोळ्यातून गरम अश्रू यायचे. का? ते पितर जे आहेत ते रडायचे, त्यांच्या डोळ्यातून गरम अश्रू यायचे की ते विचार करीत असायचे की आमच्या वंशामध्ये पुन्हा पाणी देणारा सुद्धा नाही. याचं दुःख पितरांना होतं. याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं? आणि ते जे आत्मदेव आहेत त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीचं तर दुःख आहे, पण आणखी दुःख असं आहे की त्यांची जी पत्नी आहे धुंधुली देवी, आत्मदेवाचा स्वभाव शांत स्वभावाचे आहेत, संयमी आहे. पण धुंधुली देवी तिचा स्वभाव मात्र एकदम विचित्र, विरुद्ध स्वभाव आहे आत्मदेवाचा. याचंही दुःख जीवनामध्ये आहे. पत्नी जर सुशील स्वभावाची असेल, सुदाम देवासारखी, नावही सुशीला देवी
आणि स्वभावही सुशील आहे, तर जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. पण जर पत्नी धुंदोली असेल तर, भांडखोर असेल तर, कितीही जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्त असू द्या, संपत्ती प्राप्त असू द्या, काही असू द्या, आणि पत्नी जर अनुकूल नसेल तर ते जीवन म्हणजे नरकासारखं जीवन आहे. बोला राधे राधे. आत्मदेवालाही फार दुःख आहे या गोष्टीचं. शेवटी एक दिवस तर ग्लानी झाली आणि जीवन संपवण्याचा विचार करून जंगलामध्ये जाऊन एका झाडाच्या खाली जाऊन रडत बसले. तेवढ्यामध्ये कर्मधर्म संयोग एक संन्यासी महात्मा त्या ठिकाणाहून चालले असताना त्यांनी पाहिलं ब्राह्मण दिसत आहे, अंगावरती जनेऊ धारण केलेला आहे यज्ञोपवीत, आणि जंगलामध्ये एकांतामध्ये येऊन रडत आहेत. त्या अर्थी देवासाठी रडत असावेत विचार केला. काही समाधान करता आलं तर पाहू, संतांच्या अंतःकरणामध्ये दया मोठी असते. त्या ठिकाणी ते महात्मा आले आणि त्यांची विचारपूस केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुझे ब्राह्मण देव आहेत, आत्मदेव आहेत. त्या साधूने विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की महाराज काय सांगावं. किं ब्रवीमि ऋषे दुःखम पूर्वपापेन संचितम मदया पूर्वजास्तोयम पोषणमुपभुंजते. महाराज माझ्या जीवनातलं दुःख काय सांगावं. सगळं जे काय आतापर्यंत आपण दुःख त्यांच्या जीवनात होतं ते सगळं त्या महात्म्याला सांगितलं. मग त्या महात्म्याने त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. संत महात्मे जीवाला खूप समज देतात, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ऐकत नाही त्याला इलाज नाही महात्म्याचा. खूप सांगण्याचा प्रयत्न, तसं त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बोलू लागले, हे बघ आत्मदेवा, हे जे काही तुझ्या मनामध्ये भूत बसलेलं आहे, जीवनामध्ये संतान प्राप्ती झाल्यानंतर पुत्र सुख जे आहे प्राप्त झाल्यानंतर जीव सुखी होतो, हे सोडून दे. मुंच्या ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती ही विवेकम तू समासाध्य तेज संसार वासना. जीवनामध्ये वैराग्य धारण कर आणि तेज संसार वासना, ही संसाराची वासना जी आसक्ती सोडून दे. ठीक आहे, तुला जर पुत्र प्राप्त झाला, संतान प्राप्त झालं तर तो सुख देईलच ही काय गॅरंटी, त्याची काही खात्री नाहीये. तो ऐकला असेल तो सगर राजा, त्याला किती पुत्र होते? 60,000 पुत्र होते. सगर राजाचं दर्शन घेऊन आलोय आपण. कुठे? गंगासागरला. गंगासागर फार महत्वाचं तीर्थ आहे. सब तीर्थ बार बार, गंगासागर एक बार, म्हणजे एकदा तरी गंगासागर करावं. गंगासागरला गेलं पाहिजे. परम पावन भूमी आहे. उद्याच्या कथेमध्ये पुन्हा गंगासागरचं वर्णन येते. कपिल देवाने जे देवहूती मातेला चरित्र सांगितलं, ही कथा सांगितली ती गंगासागरला, ते उद्याच्या प्रसंगात येते. या 3ऱ्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायात. बोला जय श्री कृष्ण. त्यावेळेला या महात्म्यांनी सांगितल्यानंतर हे जे काही आत्मदेव रडत बसले होते ना, समजावून सांगितल्यानंतर उठून उभे राहिले, समोर आले आणि एक दगड पाहिला आणि दगडावरती जोरात डोकं आपटलं. हे महात्मे संन्यासी महात्मा घाबरले. म्हटले, अरे अरे आत्मदेवा हे काय करतो आहे? त्यांनी सांगितलं, महाराज मी या ठिकाणी रडत आहे, संतान योग नाही म्हणून. त्यांनी संन्यासी महात्म्यांनी सांगितलं होतं की या जन्मात तर तुला संतान योग नाही, पण इथून पुढे 7 जन्मापर्यंत, 7 जन्मामध्ये तव पुत्रो नैवच नैवच, पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा संतान योग नाही. याचं अधिक दुःख झालेलं आहे. म्हणून तो महात्मा आत्मदेव म्हणतात, मी एका जन्मा करता रडत होतो, तुम्ही तर आणखी 7 जन्माचा हिसाब सांगितलेला आहे. आता तर वाचतच नाही. पुन्हा डोकं आपटू लागला आणि म्हटले, हे महात्मन, मी तर या ठिकाणी आत्महत्या करतोय, मलाही आत्महत्येचं पाप जरूर लागेल, कारण शास्त्रामध्ये आत्महत्येचं पाप हे सगळ्यात घोर असं पाप सांगितलेलं आहे. सगळ्या पापांना प्रायश्चित्त सांगितलं शास्त्रामध्ये, पण नाथ भागवतामध्ये नाथ बाबा म्हणतात, जो आत्महत्या करणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त शास्त्रामध्ये नाही. पावोनी नर शरीर
जो नुतरेची संसार पार, तो आत्महत्यारा नर सत्य साचार उद्धवा. कोटी ब्रह्महत्या गोहत्येसी, प्रायश्चित्त हे शास्त्रार्थेसी, परी आत्महत्या घडे ज्यासी, प्रायश्चित्त त्यासी असे ना. बघा हे ओव्या तुम्हाला वाचून दाखवलंय. आत्महत्या ज्याला घडते त्याला नाथ बाबा म्हणतात कुठल्याच प्रकारचं प्रायश्चित्त शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. म्हणून जो जीव आहे या जीवाने कधी आत्महत्या करू नये. आत्महत्या करूच नये. आत्महत्या जीवाकडून घडूच नये. आता आत्महत्या कोणाला घडते मोठा प्रश्न आहे आपल्याला ध्यानात घे. आत्महत्यारा कोण आहे आपल्याला नाथ बाबांना विचारावं लागेल. इथं बसलेल्या पैकी अर्ध्याच्या वर आत्महत्यारे आत्मघातकी आहेत इथं बसलेल्या पैकी. कशावरून? आत्महत्या कोणाला घडते, आत्महत्यारा कोण आहे ते तर आपण समजून घेतलं पाहिजे की नाही. जो गळफास लावून घेतो, काहीतरी घेऊन औषध पिऊन इंद्रियल पिऊन मरतो, तो तर आहेच, त्याला तर भोगावंच लागतंय. कधी असं करूच नाही. पण आत्महत्यारा कोण आहे तर नाथ बाबा म्हणतात पावनी नर शरीर, जो नुतरेची संसार पार. नर शरीर मनुष्य शरीर प्राप्त झालं आणि हा संसार तरुण गेला नाही, तो आत्महत्यारा नर सत्य साचार उद्धवा. उद्धवजींना भगवान परमात्मा सांगतात कृष्ण कन्हैया. जो मनुष्य देहाला आला आणि या संसारातून तरुण पार नाही गेला, ज्याने परमात्म्याची प्राप्ती केली नाही, जीवनभर सत्संग केला नाही, चारधाम यात्रा केल्या नाही, ज्ञानदान नाही, अन्नदान नाही, द्रव्यदान नाही, कुठल्याही प्रकारचं दान धर्म नाही, सत्कर्म नाही, तो आत्महत्या राहणार आहे. त्याच्या जीवनामध्ये आत्महत्या घडली. जरी म्हणत असेल एखादा जीव आम्ही आत्महत्या करत नाही, करणारही नाही, नाथ बाबा म्हणतात ज्याने या जीवनामध्ये मनुष्य देह प्राप्त करून जीवनभर सत्संग केला नाही, नामचिंतन केलं नाही, या गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या केल्या नाही, तर तो आत्महत्याराच. त्याच्याकडून आत्महत्याचं पाप घडलेलं आहे आणि त्याला शास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही. बोला जय श्री कृष्ण. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रये. नेहमी श्रवण करणे योग्य आहे कथा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. शास्त्र काय सांगताय, संत काय सांगतात, हे महत्वाचं आहे. बोला जय श्री कृष्ण. या गोष्टी प्रत्येकाने ध्यानात ठेवायच्या. बघा आत्मदेव नावाचे हे ब्राह्मण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ऐकेनात. मग शेवटी नाईलाज झाला. त्यांनी त्या महात्म्याने फळ आपल्या झोळीतून काढलं, त्याच्या हातामध्ये दिले. फळ त्या ठिकाणी त्या महात्म्याने दिल्यानंतर ते आत्मदेव जे आहेत घरी आले. धुंदुली देवीला दिलेलं आहे. ते धुंदुलीनं फळ खाल्लेलं ते कोणाला दिलं? गाईला खाण्याकरता दिलं. तिची जी बहीण आहे तिचा मुलगा धुंदुलीला आणून दिला. या ज्या गाईला हे फळ दिलं होतं त्या गायीनेही पुत्राला जन्म दिला. ज्या पुत्राला ज्या गायीने जन्म दिला त्या पुत्राचे कान गायीच्या कानासारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं गोकर्ण. आणि धुंदुलीचा जो मुलगा आहे त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. दोघांनीही ख्याती केलेली आहे. एक झाला कुख्यात, एक झाला विख्यात. गोकर्ण पंडितो ज्ञानी, धुंदुकारी महाकलाह. गोकर्ण ज्ञानी पंडित झालेले आहेत आणि धुंदुकारी मात्र दुष्ट निघालेला आहे. पुन्हा दुःख आत्मदेवाला. पुन्हा निघाले कुठं निघाले? आत्महत्या करायला, मरायला. कुठे निघाले? कालही निघाले होते, निघाले मरण्याकरता. आजही चालले मरण्याकरता. अगोदर चालले मरण्याकरता. का चालले होते? पुत्र नाही म्हणून, संतान नाही म्हणून. आणि आज आहे म्हणून. आहे ना आज काय कारण आहे मरण्याचं? ही प्रापंचिक सगळ्याची विडंबना आहे. ही सगळ्यांची स्थिती. आधी नाही म्हणून रडतात आणि पुन्हा आहे म्हणून रडतात. आहे पण ऐकत नाही, मानत नाही, सात्विक मुलं नाही, देवाचं चिंतन करत नाहीत, म्हणून रडण्याची वेळ आहे प्रत्येकावर.
सात्विक मुलं असली तर मग आनंदी आनंद आहे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. सात्विक मुलं जर जन्माला आली तर त्यांचा आनंद वाटतो. कोणाला आनंद वाटतो? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा सांगत असतात, सात्विक मुलं जर जन्माला आले एखाद्या घरामध्ये, त्यांच्या घराला, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या गावाला, त्यांच्या परिसराला आनंद होईल. यात नवल नाही. सगळ्या परिसराला तर आनंद होतो, गावालाही आनंद होतो, पण सगळ्या जगाला त्यांचा हेवा वाटतो, जगाला आनंद होतो. सात्विक मुलं ज्या घरात जन्माला आले त्या घराचा, त्या मुलाचा. बोला जय श्रीकृष्ण. पण दुष्ट मुलं जर जन्माला आले तर त्याचं दुःख आज आत्मदेवाला दुःख आहे. हा जो दुष्ट आहे धुंदुकारी, याच्यापेक्षा नसता तर बरं झालं असतं. म्हणून पुन्हा निघाले आत्महत्या करण्याकरता. पण सत्संग त्यांच्या जीवनामध्ये केलेला कामाला आला. त्या महात्म्याची भेट झालेली, उपदेश आज कामाला आला. आणि त्यांनी उपदेश केला. गोकर्णांनी 2 श्लोकामध्ये दिव्य असा उपदेश केला. देहे स्थिमं सरुधिरे विमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य रागरसिको भव भक्तिनिष्ठ. आत्मदेवाला गोकर्णांनी आज 2 श्लोकामध्ये दिव्य असा उपदेश केला. म्हटले, हे बघा बाबा, दुःख करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला हा जो देह प्राप्त झालेला आहे, अस्थि मांस रुधिरे, अस्थि म्हणजे हाड, मांस आणि रुधिर रक्त यांच्यापासून निर्माण झालेला हा देह, त्याची तुम्ही आसक्ती सोडा. अभिमतिं त्यजत्वम. या देहावर प्रेम करण्यासारखं काही नाही, म्हणून देहाची तुम्ही आसक्ती सोडून द्या. त्याच्यानंतर पत्नी पुत्र हे कोणी कोणाचे नाही. जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च, यांच्याविषयी आसक्ती सोडून द्या आणि वैराग्य धारण करा. वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठः. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मा सेवस्व साधु पुरुषांजहि काम कृष्णा. साधू पुरुषांची सेवा करा. दिव्य असा उपदेश केला. आणि शेवटी आत्मदेवाला गोकर्णांनी दशमस्कंदाचा पाठ करण्याकरता सांगितलं आणि आत्मदेवाने आपलं कल्याण करून घेतलं. बोला राधे राधे. आत्मदेवाने तर आपलं कल्याण करून घेतलं. आत्मदेव निघून गेले. आत्मदेव गेल्यानंतर हा जो धुंदुकारी आहे आपल्या आईच्या पाठीमागे लागला. आई, पित्याने घरामध्ये काय काय आणून ठेवलेलं आहे, काय काय जमवलंय ते सगळं दे. आई रडू लागली. अरे बाळा, घरात फुटका तांब्याही ठेवला नाही तर तुला काय देऊ, कुठून देऊ? चुलीतलं जळतं लाकूड घेतलं आणि आईला मारू लागला. देते की नाही, नाहीतरी या लाकडाने, जळत्या लाकडाने मारेल म्हणून आईला खूप मारू लागला. त्यावेळेला आईला खूप दुःख झालं, सहन झालं नाही. शेवटी त्या धुंदुली देवीने आपल्याच वाड्याच्या पाठीमागे एक पडकी विहीर होती, त्याच्यामध्ये आपला देह संपवलेला आहे. आत्महत्या केली. का? धुंदुलीने सत्संग कधी केला नव्हता. सत्संग केला नसल्याने जीवनाचं महत्व त्या धुंदुलीला कधी कळालं नाही. जीवनाचं महत्व कळालं नाही म्हणून त्या देवीला आत्महत्या करावी लागली. म्हणून जीवनामध्ये सत्संग अतिशय महत्वाचा आहे. बोला जय श्री कृष्ण. पुढे गोकर्ण महाराज विचार करतात, बाबा गेले आपलं कल्याण करून घेण्याकरता, माताजी मर गई कुआ में, आता हा आपल्या पाठीमागे लागत. मग शहाणपण याच्यात आहे. हा मागे लागण्याच्या अगोदर आपण घर सोडून गेलेलं बरं. शहाणी माणसं काय करतात, अशा वेळेला आपला आपण निघून जाण्याचा विचार करतात. शास्त्रही असं सांगतं, जर आपल्या परमार्थाला अनुकूल नसतील, प्रतिकूल असतील, साधना करत असताना जर आपल्याला विक्षेप होत असेल, त्रास होत असेल, तर आपण त्यांना सोडून द्यावं. घरामध्ये कुटुंबात जर त्रास होत असेल, भक्तीच्या विरोधामध्ये असतील, आपल्याला जर सत्संग करण्याच्या विरोधात असेल, तर शास्त्र सांगते तुम्ही त्या कुटुंबाचा त्याग करा. म्हटले आमच्या वाड्यातच असेल, म्हटले वाडा सोडून.
कोणी कोणी म्हणतात आमचं गावच असं आहे. काही गाव अशी असतात त्या गावात देवाचं नाव घेतलेलं चालत नाही. हिरण्यकशिपू असतात गावात कुठं कुठं. आपलं बरं आहे, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपू. असे काही गाव असतात. तर शास्त्र सांगतंय तुम्ही तो गाव सोडा, नाही देश सोडून जा, पण आपलं कल्याण करायला करून घ्यायला विसरू नका. सोडून द्या त्यांचं काही आसक्ती धरू नका. घराची धरू नये, गावाची धरू नये, परिसराची धरू नये. कुठं जावं? जिथं आपल्याला साधना करण्याकरता अनुकूल आहे अशा ठिकाणी. जंगलामध्ये जा, कुठं जायचं ते जा, गावामध्ये राहायचं नाही. जर तसं वातावरण असेल तर बोला जय श्री कृष्ण. आपल्या भजनात विक्षेप होत असेल तर, पण आपल्याला कल्याण करून घ्यायचंय तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. गोकर्ण विचार करतात, हा मागे लागेल. मग धुंदुकारीला म्हणतात भैया माझी तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. धुंदुकारी म्हणतो चले जाओ. ठीक आहे. धुंदुकारीलाही वाटायचं हे घरात असलं तर मला अडचणच आहे. चांगल्या माणसाची अडचण वाटते बरं का. कधी कधी सात्विक माणसं जर असले ना आपल्या जवळ घरात तर त्याची अडचण वाटते. तसे धुंदुकारीला वाटायचं याची अडचणच आहे. जरा हे भजन करीत बसते, जरा गावामध्ये असं चांगलंय, मंदिरात जाते, दर्शन भजन करते, कथा करते, प्रवचन करते, हे जरा आपल्याला अडचणीच आहे असा विचार धुंदुकारी सुद्धा करतोय. धुंदुकारी म्हटलं ठीक आहे भैया तुझी इच्छा. तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. आता धुंदुकारी एकटाच घरामध्ये, काही मन लागणार, एकटं घर सगळं डोक्यावर घेतलं, कशातच मन लागे. पुढे शेवटी 5 स्त्रिया त्याने घरामध्ये आणून ठेवल्या. बरं त्यांचं भरण पोषण करण्यामध्ये खूप कष्ट त्याला पडू लागले, चोऱ्या करू लागला. शेवटी एक दिवस तर एवढी मोठी चोरी केली त्याने, खूप धन आणलं. या 5 देवींनी पाहिलं, त्यांनी विचार केला. त्या विचार करतात आता जर ही गोष्ट राजाला माहित झाली तर राजा पकडल्याशिवाय राहणार, आणि राजाने जर याला पकडलं, राजा याला फासावर देईल, फाशी देईल. त्यावेळेला हा आपलं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. शेवटी या देवी विचार करतात याने जर आपलं नाव घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी शिक्षा होईल, राजा याच्या बरोबर आपल्यालाही शिक्षा देईल. मग त्यापेक्षा याला आजच ठिकाणाला लावलेलं बरं. न रहेगी बास न बजेगी बासुरी. या देवी विचार करतात रात्रीच्या वेळेला नशेमध्ये पडलेला असताना पलंगाला त्याला बांधलेला आहे आणि त्याच्या मुखामध्ये हार विस्तव अंगारा ठोसून ठोसून भरलेला आहे, पण जीव लवकर जाईना. जीवाची तळमळ होऊ लागली. जो पापी जीव असतो ना त्याचा जीव लवकर जात नाही, भयंकर यातना त्याला होत असतात. तसा याचा जीव तळमळ करू लागला, तडफड करू लागला, जीव जाईना. पण व्याकुळ झालेला आहे तेवढ्यामध्ये तेनसा निधनं गताहा. शुकसुतजी महाराज म्हणतात शौनकादी ऋषीनं त्याच्यामध्ये त्याचं निधन झालेलं आहे, गतप्राण झाला. शेवटी या ज्या देवी आहेत त्यांनी एक घरामध्येच वाड्यामध्ये एक खड्डा खोदलेला आहे, त्याच्यामध्ये याला पुरलेला आहे. आणि जे धन आहे ते आपसात त्याच वाटणी केली, आपापसात वाटून घेऊन त्या 5ही देवी निघून गेल्या.